लोकांचा विचार का करता? आणि कोणती लोकं तुमच्या घरी पोट भरायला येतात तुमचं? कोणती लोकं तुम्हाला अशा नोटांच्या गड्ड्या देतात? कोणती लोकं तुम्हाला येऊन तुम्हाला आयतं घर, आयतं गाडी, आयतं सगळं सुखसुविधा देतात? कोणती लोकं तुमच्या मुलांचं शिक्षण सगळं करतात? मग लोकांचा काय विचार करता? उद्योजक किंवा बाकीच्या युवकांना हेच मला सांगायचं आहे की तुम्ही व्यवसाय करता किंवा कुठली बाकीची गोष्ट करत असाल, जॉब करत असाल, लोकांची गोष्टी ऐकून तुम्ही का बरं तुमचे निर्णय घेता? तुम्ही जॉब करताय 2 वर्ष झाली नाही, 3 वर्ष झाली नाही, लोक नातेवाईक बोलतात घर घे घर घे, तुम्ही लगेच ते लोन घेता, घरामध्ये अडकता आणि ते हप्ते भरत बसता का? म्हणजे नक्की काय चाललं आहे? हे लोकांचंच ऐकून जगायचं आहे का? तुमचं स्वतःचं असं तुम्हाला जगणं नाही आहे का? एखादी गोष्ट तुम्हाला करायची ना मनमोकळेपणाने, तर स्वतः निर्णय घ्या आणि स्वतः त्याच्यावर स्टँड घेऊन उभं राहा. लोक हे म्हणायलाच आहे, सबसे बडा रोग क्या बोलेंगे लोग. लोकांचा विचार करू नका, स्वतःचा विचार करा, स्वतःच्या ध्येयांचा विचार करा, स्वतःच्या स्वप्नांचा विचार करा, स्वतःच्या व्यवसायाचा विचार करा, स्वतःचे काम करताय त्याचा विचार करा आणि तुमच्या जे कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशननी सगळ्या गोष्टी करा. उगाच कोणी म्हणते म्हणून गाडी घ्यायची, घर घ्यायचं, मोठ्या शाळेमध्ये पोरांना शिकायला टाकायचं, अशा गोष्टी करू नका. खूप जणांना राग पण येत असेल या गोष्टीचा, पण माझं एक क्लिअर म्हणणं आहे, आपलं आयुष्य आपल्याला घालवायचं आहे तर आपल्याला निर्णय घ्यायला लागतील त्यासाठी काय करायचं ते. दुसऱ्या व्यक्तीच्या निर्णयावर आपण नाही जगू शकत. आणि माझं पहिल्यापासून क्लिअर थिंकिंग आहे, व्हिडिओ टाकायच्या आधी पण आणि पहिल्यापासून, की मला जे खरं आहे ना ते खरंच पटतं. मला खोटं अजिबात जमत नाही, की एखादी गोष्ट खोटं सांगून त्याची सहानुभूती घ्यावी. जे खरं घडते तेच खरं सांगायचं आणि जे माझ्यासोबत रिअल कंडिशन घडते तेच सांगायचं. कारण की उद्योजक तयार होत आहेत, पण ते कसे तयार होत आहेत, कुठल्या स्ट्रगल लाईफमधनं तयार होत आहेत, कशी लाईफ त्यांना जगावी लागती हे कोणच सांगत नाही. फक्त तुमची सुरुवात आणि डायरेक्ट सक्सेस मधली गोष्ट कोणाला ऐकायला पण आवडत नाही. पण माझा प्रयत्न हाच आहे की असा विचार करू नका की आपल्याबरोबरच अशी का सिच्युएशन आहे. प्रत्येकाबरोबर ही सिच्युएशन येते. ज्याला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे ना, तर प्रत्येक व्यक्तीबरोबर ही सिच्युएशन येते अशी खडतर प्रयत्नांची किंवा अडचणींची. त्यामुळं हार मानू नका आणि उद्योजकांनी खास करून लक्षात ठेवा की स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि स्वतः पुढे चालायला शिका. 4 लोकांचा विचार करू नका, कारण की आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे ते पण स्वतःच्या हिमतीवर. त्याच्यामुळं स्वतः निर्णय घ्या आणि स्वतः पुढे चाला.